नाशिकच्या येवला तालुक्यात 3 दिवसांपासून मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामध्ये कोटमगाव इथले शेतकरी अशोक लहरे यांच्या शेतातील कांदा चाळीवरती आंब्याचं झाड कोसळून मोठं नुकसान झालं। या चाळीसह साठवलेल्या 2 ते 3 ट्रॅक्टर कांद्याचं नुकसान झालंय। या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्याला सलग 3 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसत असून अनेक ठिकाणी घरांची पडझड, कांदा चाळींचं नुकसान झालं आहे। येवला तालुक्यातील कोटमगाव येथील अशोक लहरे या शेतकऱ्याचे कांदा चाळ होती या ठिकाणी आणि शेजारीच एक आंब्याचं महाकाय झाड होतं। काल आलेल्या वादळात हे झाड या चाळीवरती पडलं आणि आंब्याचंही नुकसान झालं आणि जे कांदे साठवलेले होते चाळीमध्ये त्याचंही नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी यांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आहे आणि जर हे नुकसान आता भरपाई काढायची कशी हा प्रश्न शेतकऱ्याला लागलाय। शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल काका, काय तुमचं नुकसान झालंय आणि काय मागणी आहे? नुकसान असं झालंय का माझं चाळीवर आंब्याचं झाड पडलं, फळासकट आंब्याचं झाड पडलेलं आहे। मध्ये 2-2.5 ट्रॅक्टर कांदे होते, ते कांदे काढायला सुद्धा जागा राहिलेली नाही, फार जमीन उद्ध्वस्त झालेली ती चाळ बी आणि कुटुंब कांद्याला भाव नसल्यामुळे 2-2.5 ट्रॅक्टर कांद्यामध्ये चाळीत टाकून ठेवलेले होते, भावच नव्हता। त्याच्यामुळं सगळं म्हणजे एकदम विस्कट होऊन गेला की त्या शेतीमध्ये जावा का नाही जावं झालं। त्या चाळीजवळ जायला सुद्धा इच्छा नाही राहिली, एक अँगल कामात राहिलेला नाही किंवा पत्राचा नाही, पुरं फळ जमिनीवर पडलेले आंब्याचे सुद्धा। आणि इतकी नुकसान झाली की मला तिथं जावंशी वाटत नाही, मळ्यात यावंशी वाटत नाही। मागणी काय, शासनानं माझी जेवढी नुकसान भरपाई जे होता होईल तेवढी जास्तीत जास्त दिली तर माझे एवढी मागणी, बाकी काही नाही, समाधान होईल तेवढ्यात कुटुंब उभं राहिलं तर राहिलं, नाही तर मग काही खरं नाही। शेतकरी अतिशय हवालदिल झालेले आहेत, त्यांना काय बोलावं हे देखील सुचत नाही, कारण की जे नुकसान झालंय, झाडही पडलंय, कांदाही गेले, चाळीचंही पूर्णतः नुकसान झालंय, तर शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। सुदर्शन किल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।